हॅलो सर्वांना, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी एक असा छान असा मस्त अनुभव शेअर करणार आहे माझ्या मुलाच्या बाबतीत. तर झालं असे की आम्ही यावर्षी मुलीची शाळा चेंज केली आहे आणि मुलाला पण शाळेत टाकलेलं आहे. तो KG1 मध्ये आणि ती 3rd मध्ये, दोघांना एकाच स्कूलमध्ये टाकलंय आम्ही. तर स्कूलमध्ये टाकायच्या अगोदर नाही का, प्रत्येक एक मोठी बहीण म्हणजे आपल्याला आईसारखीच असते असं मी त्याला सांगितलं होतं की बा, ही तुझी मोठी बहीण आहे, तर ती त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. दोघांमध्ये 5 वर्षाचा गॅप आहे. तर मी त्याला म्हटलं की जशी तुला मम्मा आहे तशीच तुला ही तुझी मोठी दीदी आहे. तर एक प्रकारे ही तुझी सेकंड मम्मा आहे, दुसरी मम्मा आहे. तर ठीक आहे. मग ते काय घरामध्ये काही अप्लाय नाही करत ते दुसरी मम्मा वगैरे. घरामध्ये फुल त्यांची धमाल मस्ती चालू असते, मारापिटी चालू असते. बहीण भाऊ म्हणजे ते म्हणतात ते टॉम अँड जेरी सारखे ते सतत भांडत असतात घरामध्ये, सतत मारामारी चालू असते, जसं सगळ्या बहीण भावांमध्ये असतं त्या टाईप. झालं असं की दोघं एकाच स्कूलमध्ये आहे. तर त्यांना मी अगोदरच सांगितलं होतं की स्कूलच्या गेट पर्यंत तुम्ही बहीण भाऊ आहे, स्कूलच्या आतमध्ये गेल्यावरती तुम्ही दोघांनी विसरून जायचं की तुम्ही दोघं भाऊ बहीण आहे. तिला तिचं क्लासरूम मध्ये एन्जॉय करू द्यायचं, जे काय स्टडीज आहे, जे काय ऍक्टिव्हिटीज होते ते. आणि माझ्या मुलाला मी सांगितलं की तुझ्या क्लासरूम मध्ये तू एन्जॉय करायची तुझी स्टडीज आणि तुझी ऍक्टिव्हिटीज. तसं झालं असं की त्यांची जी प्रेयर होती, स्कूल स्टार्ट व्हायच्या अगोदर जे प्रेयर होते, तर त्या प्रेयर मध्ये सगळ्यांना एकत्रच ते लोक प्रेयरसाठी उभे करतात. तर मग आता याचं असं असतं की बा, मला ना माझ्या बहिणीकडेच उभं राहायचंय प्रेयरसाठी. त्याच्यासाठी तो रोज रडतो. आता घरामध्ये हे कुत्र्या मांजरांसारखे हे भांडतात, पण स्कूलमध्ये यांना प्रेम दाखवायचंय. ती म्हणते की तू माझ्याकडे येत नको जाऊ प्रेयरला, तो म्हणतो की नाही मला तुझ्याचकडे उभं राहायचंय बाजूला प्रेयरसाठी. तर त्याच्यासाठी म्हणून रोज त्याचं ते एक 5 मिनिटाचं रडणं असतं. ते झालं प्रेयरसाठी, मग चला बा, चल उभा राहिला. मग प्रेयर वगैरे फिनिश झाली की तिचा क्लास वरती, तर ती वर जाते. आता ह्याचं काय म्हणणं असतं की दीदी मला पण तुझ्या क्लासरूम मध्ये यायचंय. त्याचं क्लासरूम आहे खाली. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की घरामध्ये तुम्ही असे भांडतात, एकमेकांना मारतात, खूप मस्ती करावा. आणि स्कूलमध्ये गेल्यावरती मग त्याला आठवतं, अरे मम्माने सांगितलंय ना की दीदी ही सेकंड मम्मा सारखीच असते, म्हणजे आपली दुसरी मम्माच आहे. तर त्याच्यासाठी म्हणून तो रोज त्याच्या मागे लागतो की मला ना तुझ्या क्लासमध्ये यायचं दीदी. त्याच्यासाठी त्याचं ते 5 एक मिनिटाचं काहीतरी रडणं असतं, जोपर्यंत ती तिच्या क्लासमध्ये जात नाही तोपर्यंत. तर माझं असं म्हणजे असा हा मला एक अनुभव आलाय, एक असं छान त्याच्यामध्ये म्हणजे असं वेगळंच आहे की बा, घरामध्ये तुम्ही एकदम असे जानी दुश्मन असल्यासारखे वागतात आणि स्कूलमध्ये गेल्यावरती मग एकमेकांवरचं असं प्रेम उतू जातं, अरे बापरे, की मी तुझ्याशिवाय, मी तुला सोडून नाही राहू शकत, तू मला सोडून नाही राहू शकत. म्हणजे मी त्याला घरात सांगितलेली गोष्ट एक असं साहजिक मी त्याला म्हटलं होतं की मम्मा तुझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे, म्हणून ती तुझ्या मम्मा सारखीची, तुझी सेकंड मम्मा, मी पहिली मम्मा, आणि ती तुला दीदी म्हणून ती तुझी मोठी मोठी आहे, म्हणून ती पण तुला मम्मा सारखंच ट्रीट करणार, तुझी काळजी घेणार, तुझी टेक केअर करणार मम्मा सारखं. एक असं आपलं सांगायचं म्हणून मी सांगितलं होतं त्याला. तर त्याने ते अप्लाय केलं ते स्कूलमध्ये की नाही, स्कूलमध्ये माझी दीदी माझ्या सोबतच राहणार आणि आम्ही दोघं जण छान आणि छान सभ्यपणे राहतात स्कूलमध्ये. अजिबात मारामारी नाही, मस्ती नाही, काही नाही. दोघांचं असं प्रेम होतं जातं की त्याचं काय म्हणणं आहे की मला तिच्याच कडे प्रेयरला उभं राहायचंय. त्याच्यासाठी ते रडणं बिडणं असतं. म्हणून मॅडम त्याला प्रेयर चालू असली की त्याला तिच्या बाजूला उभं ठेवतात. पण मात्र क्लासमध्ये जाताना मग मॅडम म्हणतात असं नाही चालणार, ती 3rd मध्ये आहे, तू KG1 मध्ये आहे, तर तुला इथेच बसावं लागणार. तर असं सुरू आहे सध्या. आता इन आता 10 दिवस तर झाले स्कूल स्टार्ट होऊन. तर जरा थोडं थोडं कमी होत आहे रडणं. रडणं तर चालू आहे थोडं, ते 5 मिनिटावरून आता 2 मिनिटावर आलंय, चालू आहे थोडस रडणं बिडणं. तर हे असे असतात भाऊ बहीण घरामध्ये, जानी दुश्मन आणि स्कूलमध्ये असं आहे. तर आता मला असं असं वाटतंय की मी काही चुकी केली का दोघांना एकाच स्कूलमध्ये टाकून, की हे बेस्ट आहे दोघांसाठी. म्हणजे आता
माझा तर असा अनुभव आहे की एकंदरीत माझे आता हे फर्स्ट टाइम आहे दोघं एकत्र स्कूलचं, तर मला असं थोडंसं वाटतंय की त्याच्यामुळे थोडंसं तिला इफेक्ट नको व्हायला, की पुढे जाऊन होईल व्यवस्थित. याच्याबद्दलचा कोणाचा काही अनुभव असेल तर त्यांनी माझ्या बरोबर शेअर करावा आणि मला सांगावं कमेंट मध्ये. आजच्यासाठी एवढंच. उद्या नवीन अनुभव. बाय.